नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता 40गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आंबेवंगण ग्रामपंचायतीच्या वतीने पेसा दिन संपन्न। अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील आंबेवंगण ग्रामपंचायतीच्या वतीने पेसा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यात सुराज्य मराठीचे अजय पवार सर यांनी पेसा दिनाची माहिती दिली। 24 डिसेंबर 1996 रोजी अनुसूचित 5 मधील चौथ्या भागात पेसा कायदा तयार केला। यात जल, जमीन, जंगल व आदिवासी संस्कृतीचे जतन, दर्शन होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। पेसा क्षेत्रातील कामे, त्यावरील उपाययोजना, भारतातील 10 राज्यात हा कार्यक्रम राबवण्यात येतो। यातून तरुणांना रोजगार व उद्योजक बनण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाते। अशा प्रकारे माहिती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उषा धांडे, उपसरपंच पंढरीनाथ धराडे, ग्रामविकास अधिकारी महेश बच्छाव, कर्मचारी सचिन इदे, सदस्य युवराज धांडे, संजय धांडे, अनिता धांडे, सुनीता धांडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुठे सर, मिलिंद तपासे, कवी तुकाराम धांडे, कवी तानाजी साबळे आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुठे सर यांनी केले। हे वाहून जाणारं पाणी आम्हाला अडवायचं आहे। पाणी अडवा, पाणी जिरवा, ही संकल्पना आपल्याला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ती राबवता येते। त्याच्यासाठी लागणारा निधी हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पेसा निधीतला दिला जातो। हा पेसा निधी म्हणजे काय? वाहून जाणारं पाणी अडवणे, जागोजागी त्याला बंदिस्त करणे आणि त्याच पाण्याचा वापर आम्ही जमिनीसाठी करणे। जल, जमीन आणि गंगा। मग त्या जमिनीचा वापर करून ती जमीन आम्ही पिकवणे, आमचा उदरनिर्वाह चालवणे। आता आपण 21व्या शतकाकडे चाललोय। 21व्या शतकाकडे चालत असताना माझे तरुण भाऊ इथं बसलेले आहेत। आपल्याला सरकारी नोकऱ्या नाही। त्याचं कारण असं आहे की एक माणूस नोकरीला राहिल्याच्या नंतर कमीत कमी तो 20 ते 25 वर्ष नोकरी काय आहे तर ते आहे जंगल। जंगल एक बघा, आपल्या रंधा हा जो भाग आहे त्या रंध्याच्या भागामध्ये बऱ्याचशा माझ्या माई भगिनी पायामध्ये चप्पल न घालता फिरतात का? तर घोरपड आई म्हणजे ती आमचं आराध्य दैवत आलं। तसं झाड, लक्षात घ्या, झाड हे आमचं आराध्य दैवत आहे। आदिवासींचं दैवत झाड आहे। त्याच्यावर कुऱ्हाड चालवू नका। ओल्या झाडावर तर नक्कीच चालवू नका। जर एखादं झाड फारच गरजेचं आहे तर त्याच्यावर चालवा। काय झालं माहिती का? थोड्या पैशासाठी आज आपण जंगल विकली। सरपंच साहेब बघा, काही पट्ट्यामध्ये काय केलं, खाजगी जो मालक आहे त्यानं जंगल तोडीला त्या व्यापाऱ्याला विकलं। थोडे पैसे आले आणि त्या थोड्या पैशासाठी आपण आपली पुढची पिढी बर्बाद करतोय। आपल्या पुढच्या पिढीला आज आपल्या शेतामध्ये आंब्याची झाड आहेत, आंबा बऱ्यापैकी येतो आपल्याकडे। मला फक्त सांगायचं, आमच्या 2-3 माय माऊली आहेत वयस्कर, आपल्यापैकी किती जणांनी झाडं लावली हो? माझ्या माहितीप्रमाणे माझ्या शेतामध्ये जी झाडं आहेत ते माझे आजोबा पंजोबांनी लावलेली आहेत। ती झाडं येतात, त्याचे फळं आम्ही विकतो, पैसे आम्ही घेतो। माझा आजोबा पंजोबा आहे का वाच? नाहीये। पण त्याच्याकडे दूरदृष्टिकोनपणा होता की मी झाड लावल्याच्या नंतर माझा नातू, त्याचा पंतू, त्याचा पोरगा याची फळं खाणार आहे। याला म्हणतात पेसा कायदा। तरुण उद्योजकांना 45 लाखापर्यंत कर्ज सुविधा देण्याची व्यवस्था केलेली आहे। ही जी व्यवस्था आहे हे 45 लाख 55 लाख रुपये त्याच्या क्वालिफिकेशन नुसार आणि त्याच्या लायकीनुसार ते दिलं जातं। आता उदाहरणार्थ आपल्याला पिकअप खरेदी करायचा आहे, ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे, कमी व्याजदराने पैसे मिळतात, म्हणजेच पेसा कायद्यातून आपल्या हाताला काम दिलं जातं। हा एक मुद्दा आहे। आता आपले काही IT इंजिनियर मुलं आहेत, काही चांगल्या हुद्द्यावर आहेत, चांगलं शिक्षण घेतलेले, त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार आपल्याला वेगवेगळ्या योजनेसाठी कर्ज सुविधा म्हणजे पेसा कायदा। मी बघाशी असं म्हणलो की ग्रामसभेमध्ये ज्यावेळेला सगळं ग्राम जमा होतं, मी फक्त एकच गोष्ट मांडतो की आपल्याकडे मॅडम ग्रामसभेमध्ये 3 गोष्टी मांडा। 3 गोष्टी तर कवी साहेब आपल्या भागाचा विकास होईल। पहिली गोष्ट आहे सराई बंदी, दुसरी आहे कुऱ्हाड बंदी आणि तिसरी आहे दारूबंदी। या 3 गोष्टी
आपण ज्या वेळेला ग्रामसभेमध्ये घेऊ, आता त्यातलं चराई बंदी काय होतं, आपण दरवर्षी झाडं लावतो, रानाच्या जनावर सोडून देतो, ते जनावर खातात कमी आणि नुकसान करतात जास्त, त्या झाडावर पाय देणार, त्याला खेटणार, ते मोडून टाकणार, म्हणून आपण म्हणूया चराई बंदी. आता कुऱ्हाडीचं सगळ्यांना महत्व माहिती आहे. कुऱ्हाड म्हणजे काय की सगळ्यात महत्वाचं आदिवासी समाज जो आहे या आदिवासी ठेवलं पाहिजे. पाण्याच्या नंतर आमची जमीन सुरक्षित ठेवली पाहिजे आणि जंगल हे आमच्या मालकीचं आहे. जंगल हा जर विषय आपण जर बघितला तर सरपंच मॅडम, आपल्याकडे जंगलामध्ये ज्या वनौषधी आपल्याला मिळतात, या वनौषधी आपल्याला रोजगार मिळवून देणाऱ्या आहेत. आता सगळ्यांना माहिती आहे आपल्या डांगाला काय काय. याच्यासाठी सरकारकडून पेसा निधीमध्ये एखादा तरुण उद्योजक जर असेल तर त्या तरुण उद्योजकासाठी मोठ्या प्रमाणात त्याला 6.5 ते 7% व्याजदरानं आपल्याला कर्ज पुरवठा केला जातो. आता उदाहरणार्थ बघा, आपल्या भागामध्ये आपण मध गोळा करतो. याच मधाला बाहेरच्या राज्यामध्ये बऱ्यापैकी मागणी आहे. याच्यासाठी पेसा निधीमधून आपल्या तरुणांना हाताला काम मिळावं, उद्योगधंदा मिळावा, म्हणून आपल्याकडे त्या मधुमक्षी पालन हा जो भाग आहे त्याच्यासाठी आपल्याला कर्ज सुविधा मिळते. त्याच्यातून आपण आपला व्यवसाय सुरू करतो. सगळ्यात महत्वाचं, पेसामध्ये जी आपली जमीन आहे ती जमीन आपल्याला राखून ठेवायची आहे. ही जमीन हस्तांतरित होत नाही. ज्या वेळेला आपले बापजाद्यांचा थोडा विचार करा. आता काय झालं कवी साहेब, आता त्यावेळेला अशी परिस्थिती होती की 4-5 गाव मिळून एक ट्रॅक्टर असायचा, बैल प्रत्येकाच्या घरी असायची, गाव मिळून एक मोटरसायकल असायची. नंतर त्यांना एक गाय दिसली. ती जी गाय, त्यांनी त्या गायीचं निरीक्षण केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या गायीमध्ये 6 तेज आहेत. त्याच्यामध्ये अग्नी, जल, वायू हे सगळे तेज त्या गायीमध्ये आहे. आणि मग त्या गव्हर्नरने त्या गायीला नाव ठेवलं डांगी गाय. आणि मग ह्या डांगी गायीचं पालन पोषण जो करतो ना तो डांगानी, असा आपला शब्द तयार झालाय. आपल्याला सार्थ अभिमान आहे की आम्ही डांगानी म्हणजे काय, तर या डांगी गायीचं पालन पोषण करतो म्हणून आमचं नाव पडलं डांगानी. बघा, आता आपण 40 गाव डांगण असं म्हणतो, तर आपल्याकडे अकोला तालुक्यामध्ये 191 गावं, वाड्या, वस्त्या, 147 ग्रामपंचायती, 5304 चौरस किलोमीटरचा तालुका, लहान मोठे 22 धरणं, केटी विहार आणि सगळ्यात महत्वाचं निसर्गानं भरभरून दिलेलं वरदान, हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे. याच्यामध्ये 85 गावांचा जर हिशोब काढला तर आपल्या 85 गावामध्ये आदिवासी लोकांची संख्या आहे. मग ह्या आदिवासी लोकांची संख्या म्हणजे नेमकं काय, तर याचंच नाव आहे पेसा कायदा. पेसा कायदा म्हणजे गावामध्ये आमचं राज्य, आमचं म्हणजे ग्रामपंचायतीचं, आम्ही ग्रामपंचायतीमध्ये जो निर्णय घेऊ तो निर्णय गावाच्या हिताचा असेल. मग संविधानातली सूची क्रमांक 5 त्यातला जो 4था भाग आहे, त्या 4थ्या भागामध्ये एक नवीन दुरुस्ती झालेली होती. भारतातल्या 10 राज्यांमध्ये पेसा नावाचा कायदा राबवला जातो. काय आहे पेसा? पेसाला म्हणतात पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल एरिया. म्हणजेच ज्या भागामध्ये जास्तीत जास्त आदिवासी लोकांची संख्या आहे त्यांच्यासाठी नवीन केलेले नियम. आपण भारताच्या 10 राज्यांचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, हिमाचल प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि ओरिसा अशा या 10 राज्यामध्ये हा पेसा कायदा राबवला जातो. पेसा म्हणजे नेमकं काय? जसं आपण म्हणतो की दिल्लीमध्ये केंद्राचं सरकार आहे तसं गावामध्ये आमचं सरकार आहे. मग आमचं सरकार म्हणजे काय, तर पेसा अंतर्गतामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. जल,
जमीन आणि जंगल, आम्ही सगळे आपण एक विचार जर केला तर आपल्या या भागाला आपण डांग भाग असं म्हणतो. एक डांग भाग म्हणजे काय, तर एक आपल्याकडे फ्रीजर टिटलर नावाचे गव्हर्नर होते. हा गव्हर्नर म्हणजे एक रानवेडा माणूस, तो नेहमी जंगलामध्ये भटकायचा. गव्हर्नर होते ते. नकारात्मक भूमिका असते. मगाशी मी त्यांना सांगत असं होतो की ज्या वेळेला अकोला संगमनेरकडे जर आपण बघितलं मॅडम, तर तिथली मुलं तुम्हाला असे कधीच बाहेर फिरताना दिसणार नाही. ती मुलं अभ्यास करतील, पुढे जातील. आमच्या भागामध्ये काय झालं, आमच्या भागामध्ये मी शिक्षक म्हणून सांगतो की वर्गामध्ये फक्त 30% पोरं उपस्थित असतात, 70% इकडे तिकडे हिंडतात. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दोष हा आई वडिलांचा आहे. आता आई वडिलांचा मी का म्हणेन, तर माझ्या माय भाऊला इथं बसल्यात बघा. आता माझ्यावर 50च्या पुढे आई वय. माझ्याही काळात बिकटच परिस्थिती होती, पण मी शिक्षण घेतलं. माझ्या पुढे ध्येय होतं. माझ्या आई वडिलांनी माझ्यावर ते बिंबवलं आणि मी शिक्षक झालो. आज माझ्या बरोबरीचे बरीचशी माणसं पाडळीला कामाला जातात, इकडं तिकडं फिरतात. ते जर त्या वेळेला शिकले असते तर त्यांना त्यांच्या काळात त्यांच्या आई वडिलांनी शाळेत घातलंच होतं. ते थोडेफार शिकले, 8वी 9वी 10वी पर्यंत, पुढे काही शिकले नाही. पण आपल्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की आपल्या पोरांना सक्तीनं शाळेत पाठवा. सक्तीनं शाळेत पाठवल्याच्या नंतर आपण त्या मुलांना 10वी 12वीच्या पुढे गेल्याच्या नंतर शासनाकडून मिळणारी स्कॉलरशिप, ज्याला आपण शिष्यवृत्ती असं म्हणतो, ही शिष्यवृत्तीमध्ये पैसा काढला. प्रतिनिधी अजय पवार, आंबेवंगण, अहिल्यानगर. आपल्या स्वराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला